विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सामान्य लोकांकरता ज्या इमारती बांधल्या जातात त्या इमारतींच्या दोन विषयाच्या बाबतीत माझी लक्षवेधी होती। पहिला मुद्दा मी मागणी केली होती की सध्या प्रत्येक सदनिकेच्या मागे 40,000 रुपये कॉर्पस हा दिला जातो, त्याच्याऐवजी तो किमान 1 लाख रुपये प्रत्येक सदनिकेच्या मागे करावा अशी माझी मागणी होती। ही मागणी शासनाने मान्य केली। त्याचबरोबर माननीय मोदीजींनी सूर्यघर योजना आणलेली आहे। ओसी या इमारतींना देण्याच्या आधी अनेक गोष्टींची पूर्तता केली जाते। इमारतींच्या गच्चीवर सोलर पॅनल बसवावीत, ज्याचा खर्च एका नॉर्मल बिल्डिंग करता 40 ते 50 लाख रुपये एवढाच येत असतो। त्याच्यामुळे लिफ्ट आणि कॉमन पॅसेज यातलं विजेचं बिल या इमारतीतल्या लोकांना येणार नाही आणि ही मागणी सुद्धा मान्य करण्यात आली। आणि त्यामुळे आता SRAने बांधलेल्या रिहॅब कंपोनंटमधल्या इमारतींचा कॉर्पस हा 1 लाख रुपये मिनिमम केला जाईल प्रत्येक सदनिकेच्या मागे। त्याचबरोबर ओसी देण्याच्या आधी सोलर पॅनल बसवण्याचं बंधनकारक करण्यात येईल। त्यामुळे मोठा रिलीफ या वसाहतीत राहणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकर लोकांना झालेला आहे। नाही बघा, आम्ही याच्याकडे महापालिकेत फायदा किंवा तोटा या अँगलमधनं बघतच नाही हो। आजची मी जी मागणी केली होती ही मी गेले 3-4 महिने करत होतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही काही राजकीय दृष्टिकोनातून या गोष्टींकडे बघत नाही। लोकांचं जीवन जसं माननीय मोदीजींनी इज ऑफ डुईंग बिझनेसच्या बरोबर इज ऑफ लिव्हिंग म्हटलेलं आहे, त्या इज ऑफ लिव्हिंग लोकांचं सर्वसामान्य मुंबईकरांचं कसं झालं पाहिजे या दिशेने आम्ही हे सगळे निर्णय करतो। बघा, पागडींच्या इमारतींचा प्रश्न सोडवण्याकरता मुळात राज्य सरकारने सेसचा प्रयोग केला होता। त्याच्यामध्ये अनेक चांगले निर्णय आम्ही गेल्या 10 वर्षात घेतले, पण आपल्याला माहिती आहे की या इमारतींच्या पुनर्विकासाच्या संदर्भातला एक विरोध करणारा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिला, आधी उच्च न्यायालयाने दिला आणि त्याच्यामुळे त्याच्यावर त्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही एक वेगळा मार्ग शोधला आहे आणि त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याकरता आपण म्हणताय त्याप्रमाणे इतका वेळ लागला। पण न्यायालयाने त्याच्यात काही आडकाठी निर्माण केली होती, त्याला बायपास करून आम्ही परत लोकांच्या हिताचा निर्णय केला। मुळामध्ये आता असं आहे की महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत हे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि या संदर्भातली चर्चा करण्याकरता प्रत्येक पक्षाकडनं 2 किंवा 3 किंवा 4 लोकांची सदस्य समिती कार्यकर्त्यांची नेत्यांची गठीत केली जाते। ती समिती या विषयातला चर्चा करेल। त्याच्या आधीच कोणी या विषयावर काहीही बोलणं मला वाटतं महायुतीच्या हिताच्या दृष्टीने नाही आहे। हे बघा, राज्यातले विरोधी पक्ष नंबर 1 ची दुटप्पी आहेत। ज्या एका माणसाने लहान मुलांना किडनॅप केलं, हायजॅक केलं, त्याचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला, त्याच्या विरोधामध्ये इथे लक्षवेधी लावली आणि सरकारवर टीका केली। आणि या ठिकाणी तुम्ही म्हणताय तसं की काही मुलं हरवली असतील तर त्या संदर्भात पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यामुळे गृह खातं माननीय मुख्यमंत्री अत्यंत सक्षम आहेत, नक्षलवाद संपवलेला आहे आणि अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्या असतील तर तात्काळ त्याच्यावरचे उपाय काढले जातात। मला असं वाटत नाहीये 10 वर्षामध्ये विक्रमी पोलीस हाऊसिंग या राज्यात निर्माण झालेलं आहे आणि याचं एकमेव कारण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पोलीस हाऊसिंग करता अनेक योजना आणलेल्या आहेत त्या योजना हे त्याचं खरं कारण आहे। आपण जो प्रश्न मांडताय त्याच्या संदर्भातली अधिक तपशीलवार माहिती घेऊ आणि तोही प्रश्न सोडवला।